काल रात्री 11:30 वाजता आमचं अचानक ठरलं की आपल्याला प्रयागराजला महाकुंभला जायचं आहे. इतक्या दिवस झालं मला सगळी चल म्हणत होती, पण मी कोणाबरोबर जायचं मला जमलं नाही. आता कामं होती, परत काय काय अडचणी येत होत्या. पण काल अचानक ठरलं, मग म्हणलं विचारूया तरी घरात. मग पप्पांना फोन केला. पप्पा म्हणलं बघ काय करतोस, मग आता काय गाडीने जाता एवढ्याला म्हणल्यावर. तर म्हणलं जाऊया, एकदाच एवढ्या 144 वर्षात एकदा झालाय, म्हणजे जाऊया. मी बाकीच तुम्हाला परत सांगतो. विषय झालाय असा, उठून आवरलोय खरं, घरात उठून बघतोय तर कोणच नाही. पप्पा झोपली ती आणि शिवराज आणि मम्मी आल्या भेंडी तोडायला. आता मम्मीला फक्त रोजच्या सारखा आपला नमस्कार करून निघालोय म्हणून सांगतो, पाठीमागे येतोय म्हणून आपलं सांगून जातो. कष्ट न कष्ट, फक्त भेंडी भेंडी भेंडी. चला येतो, व्यवस्थित जावा. शिवराजची तिकडे भेंडी तोडायची चालल्या खाली. नमस्ते मित्रांनो, आम्ही आता आलोय. प्रयागराजची आपली ट्रिप सुरू झाल्या. आता आम्ही तर आपल्या गाडीला CNG टाकायला थांबलोय. शिवाबाई ॲडव्होकेट साहेब CNG टाकायला लागले. मी आणि स्वप्नील भाई आपल्या भेटीवर थांबलोय. आणि तुम्ही कधी CNG वरली बस बघितल्या का? CNG वरली बस पण इथं टाकायला बघा. असंच तुम्ही आमच्यासोबत पुढे कंटिन्यू करा आणि आपली प्रयागराज ट्रिप बघा. तुम्हाला मी प्रत्येक दिवसाची इथं आता आम्ही CNG टाकाय थांबलोय. 5 किलो आमचा CNG बसला इकडे. ॲडव्होकेट साहेब आपले बघायला लागलेत, गाड्या आपली लावल्या CNG भरायला. स्वप्नील भाई, मी आता एका जागी जेवायला थांबलोय. इथं बाजरीची चुलीवरची भाकरी, पापड, कांदा, लिंबू, टोमॅटो, आमटी आणि लोणचं. जिलेबी कुठं आहे का? जिलेबी असं ताट आहे. सगळ्यांनी आम्ही तीच मागवले. स्वप्नील भाई, मायसाहेब बसलेत, मी आणि शिवा इथं बसलोय. जेवतो कसाही तुम्हाला सांगतो. भाकरी कुच करून याच्यात खायची आहे. आपल्याकडे असं टोचून खातात तसं नाही, कुच करून खायचं. शिवाबाईनं बी कधी न कुस करणारा माणूस कुस करले. आता रस्सा काय खात नाही, पण आपल्या शाकाहारी भाकरी आज कुस करायला मिळाल्या, त्यामुळे माय साहेब पण दोघं तुटून पडले. मेन स्वप्नीला आम्हाला काय सवय आहे मटणात भाकरी कुस करायची. काय जेवण तुम्हाला कसं वाटलं? वाटलं भावा तुला? भावानं डीज बीज पाक ताट बीट धुळला तुला. माय साहेब जेवण कसं वाटलं तुम्हाला? जेवण छान मस्त. मालकांची जाताना मुलाखत. एका ताटात खाल्ल्याने प्रेम कदाचित वाढेल, पण त्याच्यासोबत 100 रुपये चार्ज नक्कीच द्यावा लागेल. हा, आवडलंय ना? वाजवा की मग. हॉटेल बघा इथं काय, भिसे काका पाटील यांचे आठवण मिसळ पाव. नाद केला पण वाया नाही गेला. चहा नाश्ता आवडल्यावर घंटा वाजवा, त्यांचं स्लोगन आहे. खतरनाक विषय आहे बघा इथं. सगळी नुसती आमटी भाकरी मिसळ पाववरच आहे. आता प्रश्न पडला असेल की आम्ही कोण कोण निघालोय, तर मी स्वतः, आमच्याबरोबर ॲडव्होकेट दीपक माळे साहेब आणि स्वप्नील जाधव मॉडेल आणि शिवराज जाधव कुठे गेले? ते शिवराज जाधव एक आमच्यासोबत आहेत. हे शिवराज जाधव हे सुद्धा आमच्या सोबत आहेत. असं आम्ही 4 जण प्रवास सुरू केला. MH50U 1515 नंबर आमची पोर्शे पण आमच्या सोबत आहे. आता मी तर शनी महाराजांच्या मंदिरात आलोय. ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमा गर्जम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनैश्वरम. इंग्लिश मिडियमचं पोरगा आहे, त्यामुळे ह्याला वाचा येत नाही. इंग्लिश मिडियम, यशवंत हायस्कूल इंग्लिश मिडियमचा माणूस आहे. ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंडन संभूतम त नमामि शनैश्वरम. चला माय साहेबांनी घेतले काय 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 घेतले सामान विमान. मी घेतलेलं नाही सामान, म्हणजे मी मागच्या वेळेस येऊन गेलोय. ही सगळ्या इथं लांबच्या लांबच वतून आपल्याला ही करायला लागते, त्यामुळे मी काही तर काही घेतलेलं नाही. सावसेतीला शिवा पण येऊन गेला. आताच आम्ही दिदीच्या पेपरला आलो तेव्हा येऊन गेलो. शनी महाराजांना येऊन गेलो. पायाचा वेग तुम्ही बघू शकताय. पळ की पळ, पळ की पळ. हे काळ्या कापड ह्याच्यात घालायचं आहे बघा. नारळ इथं, परत शनी इथं, परत भावली इथं. हे बाकी यंत्र बिंत्र सगळं इथं. चिरमुऱ्याचं पुढं हीच फिरून परत सगळं बाहेर जाणार आहे. हे माळे साहेबांनी आत्ता केलंय, हे आम्ही मागच्या 6 महिन्यात केले.
त्यामुळे आम्हाला माहित होतं इथं आत येऊन काय होणार आहे. त्यापेक्षा आपलं 50 रुपये देवाच्या देणगीत टाकायचं. काय होईल ते देवाला आपले 50 रुपये मिळू दे. आपल्याच्यानं काय होईल ते आपल्या ऐपत आहे त्या ऐपतीने दानधर्म करायचं आपण. म्हणजे तेल घेऊन येतात ते सगळं तेल इथं कॅन ठेवले बघा ते वतायचं आहे तेल. आणि इथं जर तुम्हाला वर जायचं असेल शनी महाराजांच्या वर तेल वतायला त्या वरच्या हंडीत तर इथं तुम्हाला 500 रुपयाची पावती करायला लागते आणि डायरेक्ट वर जायला मिळतंय. इथं तुम्हाला आमचं स्पीड दिसत असेल खतरनाक मध्ये स्पीड आहे का तर आम्हाला लय वेळ कमी कमी घालवता आम्हाला पोहोचायचा आहे. मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकताय खतरनाक असा परिसर केलाय. इकडे बघा यो कसा स्तंभ वगैरे उभा केलाय मस्त पैकी. फोटो बिटो जर तुम्हाला इथं काढायचं असतील तर चांगला आहे सगळं. इथं नवग्रह मंदिर इकडं माय साहेब पळत पळत इथंच अंतर काढतील का काय प्रयागराजचं. स्पीड बघा नुसतं हो का स्पीड बघा. गाडी नंबर 1515. पण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गावरती पदार्पण केलेलं आहे. MSRDCचा मोठा प्रोजेक्ट सगळ्यात महाराष्ट्रातला आपल्या. खूप दिवस झालं इच्छा होती की या मार्गावरनं सफर करायचं आणि त्या मार्गावर आम्ही आता फायनली पोचलोय आणि चालू झालं. आता इथनं बरोबर आम्ही वर चढल्या टोल नाका आम्हाला लागला एक. इथं बरोबर स्ट्रेट गेला तुम्ही की मुंबईला जाताय आणि इकडे लेफ्टला मारला की नागपूरला जाताय. आता आम्हाला नागपूरला पोहोचायचं आहे. आमचं डेस्टिनेशन प्रयागराज असल्यामुळे आम्ही बाय रोड नागपूरला जाणार आहे. आता आम्ही महामार्गावर चालू झालोय. खतरनाक बघा महामार्ग इथं झालेला आहे. हे बघा कसं मध्ये केलंय झाडं बिडं एकदम खडखडीत काम केलं. आता छत्रपती संभाजीनगर पास करून आता आम्ही हायवेला लागलोय. तुम्ही सुद्धा इथनं पुढे आमच्या बरोबर सफर करा. आम्ही आता पोहोचलोय समृद्धी महामार्गावरती. आता आम्ही इथं रस्त्यावरती थांबलोय. असला खतरनाक रस्ता आहे ना हा काय बोलू नका. गाड्या बघा कशा जाते साम सुम गोळी करत जाते. एक नंबर काय रस्ता आहे. एवढं पाणी पण पोटातला हलत नाही असला खतरनाक रस्ता आहे. असला रस्ता जर आपल्या वारांची फट्याव झाला का नाही दहशत मी तर टोल नाकाच टाकणार. शेवट विषय केलाय बघा इथं धाबा हॉटेल लोकसेवा फॅमिली रेस्टॉरंट. ह्याच्या आत तुम्ही काही करू शकत नाही. मामाने डायरेक्ट भिताड पाडले स्लोप दिलाय डायरेक्ट हॉटेल शेवट. इथं मुगवाडा म्हणून काय तर आहे बघा. मुगवाडानं आम्ही भजी घेतलेली. अभी हमना इधर बाथरे पे बैठे पॉपिया और भजी मंगाए इधर 2 प्लेट भजी खाने ले. अभी वो कुछ तो उड़ीद वड़ा बोल के वो गार हो इसलिए अच्छा नहीं लग रही. इधर बैठे ले अभी बाथरे पे. ऐसा बाथरा अभी शिवराज को शादी में गिफ्ट करने वाला है हम लोग तीनों मिलके. भगव्याचं पडलाय पांढरा नवीन घ्यायला लागणार. विषय असा झालाय बेकार मध्ये. खाल्ला आम्ही 2 भजी पहिल्या एवढ्या बारक्या ग्लास कॉफी आहे आणि साहेबानं ते उडीद वडा एक. साहेबानं बिल केलं 140. माणसानं खायचं का नाही. सर्वसामान्य माणसानं कसं जायचं प्रयागराज. जो सर्कल आपण टीव्हीवर बघतो तो इथं आलाय बघा. आता इथं नागपूर पण जवळ राहिले. इकडनं एक रस्ता हिंगणा एक रस्ता अमरावती आणि तो सर्कल परत 360 मारला की डायरेक्ट परत हाय असा अमरावतीला सॉरी नागपूरला असा रस्ता आहे. इथं सगळीकडे रस्ते डिवाइड झाले तिथून. तुम्ही बघू शकता एक व्हेज कोल्हापुरी आणि पनीर काय बटर पनीर आणि रोटी असं आम्ही मागवले मस्तपैकी जेवण. आता इथं पंजाब दी सिंग धाबा ह्याच्यावर आम्ही थांबलो. इथं तुम्ही बघू शकता लाइटिंग बिटिंग पण भारी गेल्या. बसायची सोय पण ओके मध्ये असल्यावर बसायचं होतं पण यांनी काय खोळ आहे ते यांनी मला याच्यावर बसवले. चालायचं आता चला. आता आम्ही इथून पुढे स्टे करणार आहे. आपण उद्याचा दिवस उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये कंटिन्यू करू. गुड नाईट गाईज.